नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य असा आसरा माता केसरी मैदान पार पडलं. या मैदानात प्रथम क्रमांक मिळवला असा थार आणि पंचम हिंद केसरी लखन. चला तर आपण थार या बैलाची मुलाखत घेऊया. आपल्या समोर आहेत मालक. प्रथम तुमचा परिचय करून द्या. सतीश राजपूत, सतीश राज, कुठला आहे बैल? राहणार पाचपिरवाडी, गंगापूर तालुका. गंगापूरचा आहे. हो, पाचपिरवाडी गावाचा आहे, गंगापूर तालुका आहे. आतापर्यंत कोणकोणत्या ठिकाणी फायनल घेतलेली बैल? फायनल बैलाने 9-10 वेळेस फायनलला राहिलेला आहे. सलबतूर तिकडे त्या साईडला फायनलला प्रत्येक वेळेस राहतात. गंगापूर साईडला प्रत्येक मैदानात फायनलला प्रत्येक मैदानात. आणि आज प्रथम क्रमांक मिळवला. 2-3-4-5 वेळेस झालेला आहे. एक नंबर. या आसरा माता केसरीचे जे 2 मैदान झाले त्या दोन्ही मैदानात एक प्रथम क्रमांक मिळाला. हो, प्रथम क्रमांकाची मानकरी. हा, याची सुट्टी मेकर कोण आहेत? सुट्टी मेकर आपलीच माणसं आहे. सगळेच, ही सगळी टीमच आहे. हो, किशोर भावना गाडी चालवली. हो, किशोरवान गाडी आणली. तिन्ही फेरे हो, तिन्ही फेरे गाडी हाणून निर्वादवरच्या सोबत काऊन निर्वादवरचेच पटवलं. बैलाला खायला काय देता भाऊ? खायला आपलं साधा खुराक आहे. साधा खुराक की दूध वगैरे? दूध मस्त दूध चालू आहे सध्या. दूध चालू आहे. हो, अजून काय काय देत त्याला? अजून आपलं साधंच सगळं, सगळं साधच असतं. म्हणजे चारा पाणी आपलं. कोणता खाद्य देता का? नाही, खाद्य नाही चालू आहे. खाद्य नाही चालू. नाही, म्हैसूर डाळ आहे फक्त. डाळ देता त्याला नुसतं? डाळावरच हा बैल पळतोय. हो, साधारण याचं वय किती असेल आता तुमच्या पर्यंत? 2 वर्ष. 2 वर्षापासून पळतोय. आणल्यापासून पळतोय. हो, आणल्यापासून पळतोय. भाऊ, थारचं नियोजन कोणी केलं आज? तारजवळ नियोजन मालक स्वतः विठ्ठल भाऊ राजपूत. विठ्ठल भाऊ राजपूत. हो, विठ्ठल भाऊ राजपूतनं आज नियोजन केलं होतं आणि गाडी फायनलला पात्र झाली. हो, फायनलला पात्र होती गाडी. गाडी पण एकदम मस्त पळली. तिन्ही फेरे. हो, तिन्ही फेरे एकदम मस्त. लखन बद्दल काय सांगा? लखन म्हणजे बोलच कामच नाही, एकच नंबर. बघा मित्रांनो, आतापर्यंत बरेचसे आदात पळाले आणि विजून सुद्धा गेले, पण लखन भेटला नाही त्यांना पळायला. तुम्हाला भेटला? हो, आमचं हे नशीब आणि त्याच पळाचं जोरावर सगळं चालू आहे. बघा मित्रांनो, थार जाईल त्या मैदानात फायनलला पात्र ठरतोय आणि इथून पुढे सुद्धा फायनलला पात्र ठरावं अशी आमच्याकडून थारच्या मालकाला शुभेच्छा देतो आणि मुलाखत संपवतो. धन्यवाद.